श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. शंका असल्या तरी नाम सोडू नये. तसेच दामू अण्णा आल्यापासून रोज दुपारी श्री महाराज निरूपणाला बसू लागले. विषय प्रतिपादनाच्या आधारासाठी ते नाथांची एखादी ओवी घेत आणि नाना तऱ्हेच्या शंका आपणच उत्पन्न करून त्याची उत्तरे देत. निरूपणाच्या वेळी दामू अण्णा अगदी श्री महाराजांच्या जवळ बसे. 8-10 दिवस असे चालले. दामू अण्णा ज्यावेळी परत जाण्यासाठी निरोप घ्यावयास आला त्यावेळी म्हणाला, महाराज, माझ्यावर आपले फार उपकार झाले. फार दिवसांपासून माझ्या मनात अनेक प्रकारच्या शंका होत्या. त्या सर्व शंका आपले निरूपण ऐकून आपोआप फिटल्या. माझे समाधान झाले. त्यावर श्री महाराज त्याला म्हणाले, शंका ही फार चिवट आहे. ती मरता मरत नाही. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. न पेलणारा हट्ट. रामभाऊ मोने आणखी 8 दिवस राहिले आणि मग श्री महाराजांचा निरोप घेऊन स्टेशनवर गेले. त्यांच्या गाडीला येण्यास उशीर झाला म्हणून तिची वाट पाहत ते प्लॅटफॉर्मवर उभे होते. इतक्यात 4 मंडळी बरोबर घेऊन श्री महाराज देखील स्टेशनवर आलेले त्यांनी पाहिले. त्यांनी येऊन नमस्कार केला. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, रामभाऊ, तुम्हाला परत जायची घाई काय आहे? चला तर माझ्याबरोबर. मी अयोध्येला निघालो आहे. म्हणून रामभाऊ त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले. तेथे 3 दिवस मुक्काम केल्यावर श्री महाराजांनी सर्व मंडळींना परत जाण्यास सांगून आपण एकटे नैमिषारण्यामध्ये जाण्यास निघाले. बरोबर आलेल्या मंडळींमध्ये नरहरपंत या नावाचा एक मनुष्य होता. मी आपल्या बरोबर नैमिषारण्यात येतो असा त्याने हट्ट धरला आणि तो आधीच टांग्यात जाऊन बसला. श्री महाराजांनी त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण तो काही केल्या ऐकेना व खाली उतरेना. नंतर जरा रागावल्याप्रमाणे बोलून त्याला टांग्यातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला तरी तो मुळीच हलेना. तेव्हा श्री महाराज बोलले, रामभाऊ हा आता माझ्या बरोबर येणारच, तर तुम्हीही चला. एकाला 2 असलेले बरे. अशा रीतीने अयोध्येहून हे 3 जण निघाले आणि नैमिषारण्याच्या स्टेशनावर उतरले. त्या मार्गावर हेच शेवटचे स्टेशन होते. नंतर श्री महाराजांनी त्या दोघांना गावात जाऊन भिक्षा मागून कणिक, तेल, भाजी, तिखट, मीठ, लाकडे, काड्याची पेटी इत्यादी आणण्यास पाठविले. 2 तास फिरून त्या दोघांनी त्या वस्तू आणल्या. चूल पेटवून झाल्यावर कणिक भिजवावी म्हणून रामभाऊ भांडे पाहू लागले. तेव्हा तुम्हाला ते जमायचे नाही असे बोलून श्री महाराजांनी कफनी काढून ठेवली आणि कणिक भिजवून तिच्या रोट्या भाजल्या. नंतर भाजी केली आणि त्या दोघांना रोटी व भाजी खायला घालून ते म्हणाले,
काय रे नरहरपंत, पाहिलेस ना, इथून पुढे हा असा प्रकार आहे. आज इथे तुम्हाला खायला तरी मिळाले, खुद्द अरण्यामध्ये हेही मिळणार नाही. तू माझे ऐक आणि रामभाऊ बरोबर हरद्याला परत जा. नरहरपंताची रग भिक्षा मागून आणण्यातच जिरली होती व तो परत जाण्यास आपोआप कबूल झाला. त्यानंतर 10 दिवसांनी श्री महाराज परत हरद्यास आले. श्री महाराजांच्या बरोबर हरद्यास आलेल्या मंडळींमध्ये एक भटजी होता. तो चांगला सात्विक, नियमित व देवाचे प्रेम असणारा होता. गोंदवल्यास असताना श्री महाराज एकदा सहज बोलले होते की जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. भटजीने ते ऐकून अगदी मनापासून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप सुरू केला. जप चालू असता त्याला मधून मधून देवाची स्वप्ने पडत व श्री महाराज स्वप्नात दिसत. देव स्वप्नामध्ये दिसणे ही जागेपणी देहधारी देव दिसण्याची पूर्वतयारी आहे अशी त्याने कल्पना करून घेतली. काही कालाने स्वप्नामध्ये देवाची मूर्ती त्याला दिसण्याचे बंद झाले. त्याची जपसंख्या पूर्ण झाली आणि देव आज दिसेल, उद्या दिसेल अशी तो वाट पाहू लागला. फार जप केल्याने आधीच मेंदूवर ताण पडलेला होता आणि त्यातच मला देव दिसला पाहिजे या कल्पनेचा दाब मनावर पडला. त्यामुळे त्याची झोप उडून गेली आणि त्याला उन्माद झाला. श्री महाराज हे सर्व पाहत होते म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा खरा देव कसा आहे त्याचे दर्शन होते. म्हणजे खरे काय होते, जप कसा व किती करावा, देवाच्या प्रेमाचा अनुभव कसा असतो इत्यादी गोष्टींचे सविस्तर विवेचन करीत. परंतु त्याने स्वतःच्या मनाशी देवाची जी कल्पना ठरवून ठेवली होती त्याच्या पलीकडे विचार करण्याची शक्तीच त्याला उरली नाही. तो सारखा श्री महाराजांच्या मागे लागून म्हणू लागला, महाराज मला देव दाखवा. श्री महाराज देखील हो हो आज दाखवितो, उद्या दाखवितो असे करीत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. एक दिवस दुपारी 1 वाजून गेला होता आणि सर्व मंडळी जेवण्यासाठी पानांवर बसली होती. त्यांच्यामध्ये भटजी कोठे दिसेना म्हणून श्री महाराजांनी जेवावयास येण्यासाठी त्याला बोलावणे पाठविले. त्याने उलट निरोप धाडला की मला आज देव दाखवा, त्याशिवाय मी अन्न घेणार नाही. इतकेच नव्हे तर मी विहिरीत जीव देईन असे सांगून तो विहिरीच्या काठांवर जाऊन बसला. हा निरोप ऐकल्याबरोबर श्री महाराज तसेच उठले आणि विहिरीपाशी आले व त्याचा हात धरून जेवणास येण्याबद्दल सांगू लागले. तेव्हा तो म्हणाला, मला देव दाखवा, त्याशिवाय मी जेवायला येणार नाही, नाही तर मी जीव देईन. तो हे बोलल्यावर श्री महाराजांनी आपल्या पायांतील खडावा काढली आणि सटासट त्याच्या कपाळावर व डोक्यावर तडाखे मारण्यास आरंभ केला. हा प्रकार पाहून सगळे लोक घाबरले. मार पडू लागल्यावर भटजी मोठमोठ्याने ओरडू लागला, रामा धाव रे धाव. श्री महाराज ओरडले, गाढवा माझ्या रामाचे नाव का घेतोस असे म्हणून त्याला आणखीनच जोराने मारू लागले. 15-20 तडाखे बसल्यावर त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तत्काळ श्री महाराजांनी खडावा खाली फेकून दिली व त्याला आपल्या पोटाशी धरले. मार खाल्लेल्या मुलाला आई जितक्या प्रेमाने कुरवाळते तितक्याच प्रेमाने श्री महाराजांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरविला आणि बोलले,
आज याच्या डोळ्यांमधून पाणी जर आले नसते तर हा कायमचा वेडा झाला असता. याला उन्माद वायू होऊन तो डोक्यामध्ये शिरत होता. डोक्यावर मारणे हाच त्याला उपाय असल्याने मला नाईलाजाने तसे करावे लागले. भगवंत हा हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर ते शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. परमार्थ आपोआप वाढावा, त्याला ताण देऊन वाढवू नये. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.